सफल जीवनाच्या एका आशेमध्ये सर्वात महत्त्वाचं सूत्र असतं ते म्हणजे महत्त्वाकांक्षा। प्रत्येक व्यक्तीच्या आणि प्रत्येक प्राण्याच्या मनात असते महत्त्वाकांक्षा। ही महत्त्वाकांक्षा घेऊनच आपल्या उराशी बाळगून मनुष्य हे आपलं कर्म करत जातं आणि त्यातल्या त्यात सृष्टीने निर्माण केलेल्या स्त्रिया या नक्कीच एक महत्त्वाकांक्षी भूमिका आपल्या पूर्ण समाजामध्ये बाळगत आहात। असाच आपण महत्त्वाकांक्षी स्त्रीचं आज मुलाखत घेणार आहोत। तर आपल्या समोर आहेत नागपूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मृणालिनी खैरनार। मागच्या वेळेस आपण त्यांचाच इंटरव्ह्यू घेतलेला होता, तो इंटरव्ह्यू होता ब्रेस्ट कॅन्सरवर। आय होप की तुम्ही सर्वांनी तो बघितला असेल आणि नसेल बघितला तर आमच्या चॅनलच्या लिंकमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला सापडेल। तर एक मेहनती डॉक्टर आणि एक महत्त्वाकांक्षी डॉक्टर पुणे जिल्ह्यात माहेर असणाऱ्या बारामती तालुक्यातील डॉक्टर मृणालिनी खैरनार बनकर यांच्याकडे समाजसेवेचा खूप मोठा वारसा आहे। त्यांच्या आई वडिलांकडून त्यांना हे बाळकडू नक्कीच मिळालेलं आहे। मॅमने त्यांचे 5 वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये घातलेले आहेत। नागपूर सारख्या अतिशय दुर्गम भागात ते वैद्यकीय सेवा देत आहेत। त्यातल्या त्यात त्यांनी सटाणा सारख्या शहरात सिम्स हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष एचओडी म्हणून स्त्रीरोग तज्ञ हा विभाग सांभाळला। तसंच कोल्हापूरमध्ये देखील 1 वर्ष त्यांनी आरोग्य सेवेचं काम केलेलं आहे। तर डॉक्टरी सल्ला ह्या आजच्या सेगमेंटमध्ये आजचा विषय आहे कर्करोग। मागच्या सेगमेंटमध्ये आपण कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्टचा कर्करोग याच्यावर आपण एक मुलाखत घेतली होती। तर आजचा विषय आहे सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर। नमस्कार मॅडम, माय मंच यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर नक्कीच मॅडम, दैनंदिन जीवनाच्या धावपळीच्या जीवनात अनेक आता तुम्ही गेल्या 6-7 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात। कॅन्सर ही जी एक टर्म जरी माणसाच्या कानावर आली तरी माणसाच्या अंगावर एक काटाच येतो आणि अनेक दिवसापासून तुम्ही कॅन्सरचे रुग्ण हाताळत आहेत। तर आमच्या प्रेक्षकांना आजच्या विषयाच्या माध्यमातून सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर याबद्दल जर माहिती मिळाली तर नक्कीच आमच्या प्रेक्षकांसाठी एक चांगला सल्ला असेल। तर पहिला प्रश्न माझा असा असेल मॅडम की गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी आपण जाणून घेऊया की विशाल सरांनी आपल्याला सांगितलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, पण हे गर्भाशयाचं मुख असतं कुठे तिथून आपण सुरुवात करूया। हा जो गर्भाशय आहे आणि योनी मार्ग यांना जोडणारं हे गर्भाशयाचं मुख असतं। या मुखाच्या कॅन्सरलाच म्हणजेच कर्करोगाला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि सर्वाइकल कॅन्सर म्हटलं जातं। जगभरामध्ये सुमारे 3 लाख महिलांचा ह्यामुळे मृत्यू होतो। हेच प्रमाण भारतामध्ये 75,000 इतकं आहे। एक आकृतीच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना गर्भाशयाचं कॅन्सर नेमकी ही जागा कुठे असते हे दाखवल्याबद्दल नक्कीच प्रेक्षकांना एक सोपा होईल। तर आपण जो मुद्दा घेतलेला आहे सर्वाइकल कॅन्सर, आज भारतामध्ये जर आपण पाहिलं की हा सर्वाइकल कॅन्सर 2 नंबरचा कॅन्सर ज्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या महिला खूप मृत्युमुखी पडण्याचे कारण आहेत। जर कॅन्सरचा एक महत्त्वाचा जो पहिला कॅन्सर पकडला तो आपण मागच्या सेगमेंटमध्ये घेतला होता ब्रेस्ट कॅन्सर, आता आहे सर्वाइकल कॅन्सर। ह्या जीवनात आपण बघतोय सध्या तरी भारतामध्ये खास करून सर्वाइकल कॅन्सरमध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे महिलांचं फार जास्त वाढलेलं आहे। याच्या मागचे कारण नेमके काय? कारण काय आहे की हा खूप स्लो ग्रोईंग कॅन्सर आहे। ह्याचा आधी प्री कॅन्सरस कंडिशन असतात आणि ह्या ज्यावेळेस लवकर डिटेक्ट होत नाहीत त्यावेळेस ते कॅन्सरमध्ये रूपांतर होऊन मग पेशंटचे दगावण्याचे चान्सेस जास्त वाढतात। त्यामुळे आपल्या भारतामध्ये हा प्रमाण जे आहे मृत्यू पडण्याचं हे जास्त आहे। अवेअरनेस नसणं हे देखील एक कारण आहे त्याच्यावर। अवेअरनेस नसणं, प्रॉपरली स्क्रीनिंग न होणं, पेशंट बऱ्याचशा वेळेस थोडा त्रास असतो त्यावेळेस डॉक्टरांकडे दाखवत नाही, त्याचं स्क्रीनिंग प्रॉपर होत नाही आणि मग त्यामुळे हे आजार जास्तीत जास्त फैलावत जातात। तुम्ही ते टर्म बोलले प्री कॅन्सर आणि त्याच्यानंतर ते पुढे प्री कॅन्सर ही संकल्पना काय आहे नेमकी? प्री कॅन्सर म्हणजे काय आहे की गर्भाशयाच्या मुखाला आधी जखम होईल आणि त्या जखमेमधून मग पुढे जाऊन तो कॅन्सर तयार होईल। जर ती प्री कॅन्सरस कंडिशन मध्ये आपण ही ट्रीटमेंट लवकर घेतली तर हे पुढे कन्वर्ट होणार नाहीये। मग त्यामुळे जेव्हा तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा, पुढच्या टेस्ट कराल तर त्यावेळेस हे डिटेक्ट लवकर होईल आणि ट्रीटमेंट लवकर मिळाल्यामुळे जे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण आहे तेही कमी पडेल। अतिशय ह्या एवढ्या गंभीर स्वरूपाचा आजार आहे, याचे रिस्क फॅक्टर्स नेमके कुठले आहेत? मेनली हा जो कॅन्सर आहे हा ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस ह्या व्हायरसमुळे ह्या संसर्गामुळे व्हायरसच्या संसर्गामुळे होतो आणि हा मोस्टली कॉमन फॅक्टर आहे ह्याचा। ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा फक्त गर्भाशयाचा मुखाचाच कॅन्सर करतो का तर नाही, तो योनी मार्गाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर तसंच पुरुषांमध्ये लिंगाचा कॅन्सर सुद्धा या व्हायरसमुळे होऊ शकतो आणि त्यामुळे ह्याचं प्रमाण जास्त वाढतंय। याचे रिस्क फॅक्टर्स कुठले कुठले आहेत?
ह्याचे रिस्क फॅक्टर्स हाच आहे की हा व्हायरस जर लवकर तुम्ही ट्रीट केला तर त्यामुळे पुढे होणारे फॅक्टर्स निग्लिजंट राहतील तुमचे. यामध्ये स्मोकिंग करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये हा कॅन्सर जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो. ज्या महिला लवकर शरीर संबंधात येतात की म्हणजे ज्यांचं लवकर लग्न होतात किंवा ज्या महिलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी आहे म्हणजे जसं की HIV संक्रमित जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये ह्या कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. तर हे काही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे ह्याचं रिस्क जास्त राहते. यामध्ये काय आहे की पांढरं पाणी पण ज्यावेळेस लवकर स्टार्ट होतं जायला पेशंट्सला तर त्याची ट्रीटमेंट ही लवकर घेतली तर ते बेटर आहे कारण हाही एक त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर असू शकतो. बरोबर. म्हणजे कमी वयात लग्न होणं किंवा मग जे तुम्ही बोलले की HIV सारख्या पेशंट्समध्ये या हलगर्जीपणामुळे तो कॅन्सर जास्त वाढतो की जेणेकरून ज्या पेशंट्समध्ये खूप वेळा क्युरेटिंग झालेले आहेत किंवा ज्या पेशंट्स खूप वेळा गर्भवती झालेले आहेत अशा पेशंट्समध्ये सुद्धा हा कॅन्सर बघायला मिळतो. आणि ह्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स हे पेशंट बरेचसे माझ्याकडे येतात की नंतर आपल्याला कळतं की ह्यांनी 3-4 वर्ष हे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वरती आहेत तर हे खूप चुकीची पद्धत आहे. तुम्ही 6 महिन्याच्या वरती ह्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरुद्ध वापरल्या नाही पाहिजे. कारण बऱ्याचशा वेळा लोकांना असं असतं की तुम्ही कॉपर्टी बसवाल तर त्याचा त्रास होईल, तुम्ही बाकी काही हे यूज कराल कॉन्ट्रासेप्टिव्ह तर त्याचा त्रास होईल. त्यामुळे ते काय करतात की हे वर्षानुवर्ष एकदा एखाद्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं असेल तुम्हाला ते कॉन्ट्रासेप्टिव्ह तर ते खूप काही दिवस ते चालू ठेवतात आणि मग त्याच्या शरीरावरती खूप वेगळे परिणाम दिसायला मिळतात. ही आजकालची तर आपण म्हणजे एक तो विषयांतर नसून ती आजकालच्या सॉफिस्टिकेटेड फॅमिलीजमध्ये तो एक फॅशनचा टॉपिक झालेला आहे. पिल्स खाणं किंवा मग ते गर्भधारणा टाळणं वगैरे ह्या गोष्टी बरोबर आहे. पण मग काय आहे की तुम्ही प्रॉपर कन्सल्टेशन घेऊन जेव्हा कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज कराल तर त्याचा शरीरावरती होणारा परिणाम त्याचे फायदे तोटे हे तुम्हाला डॉक्टर सांगू शकतील. पण हे तुम्ही फक्त एखादी ऍडव्हर्टाइजमेंट बघून त्या ज्या पिल्स स्टार्ट करता तर किती वर्षासाठी घ्यायच्या आहेत किती वर्षासाठी नाही घ्यायच्या आहेत हे तुम्हाला सुटेबल आहे का कॉन्ट्रासेप्टिव्ह हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बरोबर. आजकालच्या तरुणींमध्ये ह्या गोष्टीची जागरूकता तर नाही. येणाऱ्या समस्या जर आपण ठीक आहे एखादी पिल घेऊन घेतली तर काही फरक नाही पण वारंवार त्या पिलचा उपयोग केला तर येणाऱ्या काळात नक्कीच त्यांना कॅन्सर सारख्या भयानक आजारांना कॅन्सर सारखे आजार हृदयाचे आजार आणि रक्तामध्येही खूप बदल शरीरामध्ये होऊ शकतात. लिव्हरमध्ये किडनीमध्ये ह्याचे परिणाम दिसायला मिळतात. 21व्या शतकात आपण हे वेगवेगळे आजार बघतच आहोत. जसा लास्ट आपण 2 वर्षापूर्वी कोविड पाहिला तर त्याच्यावर एक वॅक्सिन आली. नंतर आपण पोलिओ सारखा आजार बघितला त्याच्यावर वॅक्सिन आली. तर हा गर्भाशयाचा कॅन्सर ज्याच्यामुळे हजारो हा मृत्युमुखी होत आहे ज्यांचा बळी जातोय तर याला थांबवण्यासाठी कुठली अशी एखादी औषधी किंवा अशी काही वॅक्सिनेशन आहे का की ज्याने हा थांबू शकतो? ओके नक्कीच. काय आहे की याच्यामध्ये हा जो पर्टिक्युलर कॅन्सर आहे हा व्हायरसमुळे होतोय तर मग त्या व्हायरससाठी आपण वॅक्सिन्स घेतले तर नक्कीच हा आपल्याला टाळता येऊ शकतो. यामध्ये काय आहे की 9 वयोगटापासून ते 45 वयोगटाच्या महिला तर ह्याच्यामध्ये हे वॅक्सिन्स घेऊ शकतात. असं नाही आहे की पुरुष घेऊ शकत नाही, पुरुषही घेऊ शकतात. पण ह्या व्हायरसमुळे पुरुषांमध्ये जो लिंगाचा कॅन्सर होतो त्याचं प्रमाण भारतामध्ये खूप कमी आहे त्यामुळे त्याचा अवेअरनेस एवढं वाढलेलं नाहीये. पण नक्कीच आपण हे वॅक्सिन्स पुरुषांनाही देऊ शकतो. तर 9 ते 45 वयोगटामध्ये हे वॅक्सिन्स आपण देऊ शकतो. 9 ते 15 वयोगटामध्ये हे जे वॅक्सिन्स आहेत ह्याचे 2 डोस असतात. एक पहिला डोस घेतल्यानंतर तुम्ही 6 महिन्यानंतर हा डोस रिपीट केला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही 16 ते 45 वयोगटामध्ये हा वॅक्सिन्स घेताय तर त्यावेळेस ह्याचे 3 डोस घेणं गरजेचं आहे की जे की फर्स्ट घेतल्यानंतर परत 2 महिन्यांनी रिपीट करा आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्हाला तो रिपीट करावा लागेल. तर ह्याच्यामध्ये भारतामध्ये एक 3 प्रकारचे वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. यामध्ये 2 वॅक्सिन्स जे आहेत ते 4 प्रकारच्या टाईप्सला कव्हर करतात ह्या वॅक्सिन्सच्या आणि एक दुसरं जे वॅक्सिन आहे गार्डेसिन लाईन तर हे 9 प्रकारच्या टाईप्सला कव्हर करतं. म्हणजे ह्यामध्ये बरेचसे HPV व्हायरस जो आहे ह्याच्यामध्ये बरेच स्ट्रेन्स आहेत वेगळे वेगळे. जसं आपण म्हणतो की H1N1चा स्ट्रेन आहे, कोविडचा स्ट्रेन आहे, तसंच हा जो HPV चा जो व्हायरस आहे त्याचे वेगवेगळे स्ट्रेन आहेत. म्युटेशन
म्युटेशन्स करतात. तर ह्याच्यामध्ये जवळपास 100 स्ट्रेन्स आहेत, पण त्याच्यातले काही स्ट्रेन फक्त ऑन्कोजेनिक आहेत जे कॅन्सर तयार करणार आहेत. तर मग आपल्याला पर्टिक्युलरली त्याच स्ट्रेनवरती जर हे केला, विचार केला, तर आपण मग ते टाळू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या गोष्टी सोयीस्कर होऊ शकतात. ज्या पेशंट्समध्ये तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांना HIV संसर्ग झालेला आहे, तर ह्यांनी तर नक्कीच ह्या वॅक्सिन्स घेतल्या गेलेल्या पाहिजे किंवा जर सर्वायवर असेल कॅन्सर त्यांनी घेतले पाहिजे. नक्कीच नक्कीच. आता शाळांमध्ये भरपूर ह्याच्याबद्दल अवेअरनेस सांगितला जातो की शालेय मुलींना हे वॅक्सिन्स दिल्या गेल्या पाहिजेत. तर 9 ते 15 ह्या वयोगटामध्ये ज्यावेळेस तुम्ही वॅक्सिन्स घेता, ह्याचे फायदे असे आहेत की त्या वयोगटामध्ये शारीरिक संबंध सुरू झालेले नसतात आणि त्या एक्सपोज झालेले नसतात त्या व्हायरसेससाठी. आणि त्यावेळेस ज्यावेळेस पहिलं व्हायरसचं तुम्हाला एक्सपोजर होण्याआधी तुम्ही जर वॅक्सिन्स घेतले तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा जास्त होतो. आपण म्हणतो पोलिओ सारखे वॅक्सिन्स आहेत, BCG आहे, तर मग हे ज्यावेळेस आपण जन्मजात आपण बाळांना देतो 2-3 दिवशी, त्यावेळेस नक्कीच त्याची प्रतिकारशक्ती जास्त वाढते त्या स्ट्रेनशी फाईट करण्यासाठी. तसंच त्याचा विषय आहे की ज्यावेळेस 9 ते 15 या वयोगटामध्ये तुम्ही हे वॅक्सिन्स लवकरात लवकर मुलांना दिले तर त्यामध्ये त्यांचे सर्व्हायवलचे चान्सेस खूप जास्त वाढतील. हे लसीकरण जे आहे हे कंपल्सरी नाही आहेत का कोणाला? नाही, हे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड नाही करत. काही संस्था आहेत रोटरी सारख्या, त्या ह्या वॅक्सिन्सचे एक डोस देतात तुम्हाला, पुढचा डोस तुम्हाला घ्यायला सांगतात. मग तेच आहे की तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये हे करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये विषय हाच येतो की ह्याची कॉस्टिंग जी आहे ती जास्त आहे, त्यामुळे ते तेवढं बेअर करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे मग ते थोडंसं अजून मागे पडलेलं आहे. एनजीओच्या मार्फत ह्या दिल्या जातात. काही एनजीओ देत आहेत, पण मग तेवढं प्रमाणामध्ये त्याही ते अफोर्ड नाही करू शकत. असा विषय व्यक्तीला जर घ्यायचं असतील अशा वॅक्सिन्स तर त्या उपलब्ध कुठे होतात? प्रायव्हेट हॉस्पिटल्सला तुमच्या पिडियाट्रिशियन्सकडे ज्यावेळेस तुम्ही लहान आहात तर पिडियाट्रिशियनकडे तुम्ही जाऊ शकता किंवा गायनॅकला भेटा. प्रत्येक गायनॅककडे मोस्टली ह्या अवेलेबल असल्या पाहिजेत वॅक्सिन्स, किंवा ते तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतात, प्रिस्क्राईब करून देऊ शकतात. नक्कीच मॅडम, खूप सुंदर अशी माहिती. आणि हाही खूप डार्क सब्जेक्ट होऊन बसलेला आहे, कारण अवेअरनेस मागच्या आपल्या सेगमेंटमध्येही बोललो होतो की महिला ज्या आहेत ह्या पुढाकार घेत नाही. की कारण काय होतं की योनी मार्ग आणि गर्भाशय म्हटलं की कुठेतरी एक संकुचन येतं की आपण बोलायचं कसं, समोरच्या समोर आपण एक्सप्लेन करायचं कसं. खास करून बऱ्याच वेळा तर असं होतं की त्या महिला त्यांच्या नवऱ्याजवळ म्हणजे तिच्या पतीजवळ सुद्धा बोलत नाही, तर त्या डॉक्टरपर्यंत सुद्धा यायला थोडा घाबरतात, खास करून ग्रामीण भागात. ग्रामीण भागात तेच होतं की तुम्हाला तिथे लेडीज डॉक्टरची अवेलेबिलिटी आहे की नाही ह्याच्यावरतीही खूप फरक पडतो. कारण पेशंट जेंट्स डॉक्टरांकडे थोडंसं, म्हणजे मला ह्याबद्दल हे बरेचसे बायस लोक आहेत की जेंट्स डॉक्टरकडे जावं की नाही त्याच्याबद्दल मी काही बोलत नाहीये, पण डिस्क्रिमिनेशन नाहीये. पण ग्रामीण भागामध्ये थोडासा ह्या विषयावरती थोडासा न्यूनगंड बाळगला जातोच. ते टॅबू आहेत काही तर सोसायटीचे, तर ते आपण इग्नोर नाही करू शकत ह्या गोष्टी. गरजेचं आहे माध्यमांच्या द्वारे किंवा वृत्तपत्रांच्या द्वारे. जसं जसं आता सोशल मीडियाचं जग आलंय तर नक्कीच आपला जरी हा मुलाखतीचा पार्ट असेल हा जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत पोहोचवा. आणि नक्कीच मॅडम, धावपळीच्या जीवनात आणि तुम्ही एवढं सर्व तुमच्या ओपीडी टाइम सोडून एवढ्या सर्व रुग्णांना सोडून आमच्या चॅनलला मुलाखत देण्यासाठी आलात, नक्कीच मायमंच तर्फे तुमचं धन्यवाद. तर जाता जाता मॅडम, आमच्या महिला प्रेक्षकांना काही या कर्करोगाबद्दल जर सल्ला देण्यात तुम्ही एक सल्ला द्यावा. हेच आहे की लवकर दवाखान्यात जा, लवकर गोष्टी तपासून घ्या, स्वतःकडे लक्ष द्या, चांगलं खा, एक्सरसाइज करा, लाजू नका आणि व्यक्त व्हा. नक्कीच. आणि हा व्यक्त होण्याचा हा जो एक संकल्पना आहे, व्यक्त होतात महिला पण या अशा विषयांमध्ये व्यक्त होत नाही. तर नक्कीच तुमच्या शरीराबद्दल जर तुम्ही व्यक्त होणार तर नक्कीच तुमचं येणारं आयुष्य, कारण खाणं पिणं या सगळ्या गोष्टी बदलत गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे व्यक्त व्हा, लवकरात लवकर महिला डॉक्टरकडे संपर्क साधा. आणि जेवढे नामपूर परिसरातील किंवा सटाणा परिसरातील रुग्ण किंवा ज्या महिला असतील, शंका असेल तर नक्कीच मॅम तुमच्या हॉस्पिटलचं नाव यशरत्न आहे आणि त्या दवाखान्याला भेट द्या आणि मॅडमांचा एकदा सल्ला घ्या. धन्यवाद मॅडम.